बीड जिल्ह्यातील असलेलं गडांचं महत्व आणि या गडांच्या माध्यमातून केलं जाणारं राजकारण हे महाराष्ट्राला काही नवीन नाहीये. पूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडावरील दसरा मेळाव्याची चर्चा ही राज्यभर होत असायची. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. याशिवाय महाराष्ट्रात शिवसेनेचाही दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडतो. परंतु यावेळीचा दसरा मेळावा हा वेगळ्या अंगानं चर्चेला जाणार आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे देखील यावेळी नारायणगडावर त्या ठिकाणी दसरा मेळावा घेणार आहेत. या संदर्भात अधिकृत घोषणा केली नसली तरी जरांगे समर्थकांकडून नारायणगडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी देखील चालू केली आहे. त्यामुळे जरांगे आता दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सदरील दसरा मेळाव्यासाठी मराठा बांधव, शेतकरी वर्ग, गोरगरीब जनता ही मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या दसरा मेळाव्यामुळे बीड, अहमदनगर आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी भगवान गडावरून गोपीनाथ मुंडे तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे ही आपली राजकीय भूमिका त्या ठिकाणी मांडत असत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे देखील विधानसभेसाठी भूमिका मांडणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. मराठा आरक्षणाचे केंद्र जरी अंतरवाली सराटी असले तरी बीड जिल्हा आणि मनोज जरांगे पाटील यांचं एक वेगळं नातं या ठिकाणी तयार झालेलं आहे. बीड लोकसभेसाठी जरांगे यांचे झालेले दौरे आणि त्यातूनच पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव याचा जवळचा संबंध दर्शवला जातो. मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा हा नारायणगडावर होणार असून नारायणगड हे धार्मिक ठिकाण बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असून त्या ठिकाणी त्याला धाकटी पंढरी म्हणून देखील ओळखले जाते. नारायणगड हे ठिकाण त्या ठिकाणी आष्टी मतदारसंघात येत असून आष्टीच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम बघायला मिळू शकतो. आष्टीमध्ये उमेदवारीसाठीचा तिढा निर्माण झाला असतानाच सुरेश धस हे तुतारी हातात घेणार या संदर्भातली चर्चा चालू आहे. त्यामुळे आष्टीमध्ये मनोज जरांगे ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तोच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल असं सांगितलं जात आहे. एकूणच बीड जिल्ह्यात दसऱ्याच्या दिवशी 2 मेळावे बघायला मिळणार आहेत. मनोज जरांगे हे नारायणगडावरून तर पंकजा मुंडे हे त्यांच्या नेहमीच्या सावरगाव घाट या ठिकाणावरून मेळावा घेणार आहेत. 2 मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे ओबीसींची भूमिका मांडतील तर जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर त्या ठिकाणी भाष्य करतील. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा वर्सेस ओबीसी असा संघर्ष देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातून मुंडे समर्थकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी बघायला मिळते. तर यावेळी मनोज जरांगे यांचा नारायणगडावरील दसरा मेळावा यशस्वी होतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे. एकूणच जरांगे यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेतल्याने त्या ठिकाणी प्रस्थापितांना त्यांनी धक्का देण्याची तयारी ठेवली आहे. मनोज जरांगे यांचा हा मेळावा यशस्वी होतो का, या मेळाव्याच्या माध्यमातून जरांगे काय भूमिका घेतील याविषयी तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा. आमच्या इनसाइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.